हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पार्टमध्ये आपण एक्सरसाइजमधले एक्झाम्पल सोडवणार आहोत. एक्सरसाइजमधलं क्वेश्चन नंबर 8मधलं एक्झाम्पल. हिअर ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन इज द स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड गिवन पाथ लेंथ ऑफ SHM इज 10 सेंटीमीटर. इथे आधी गिवन आपण लिहून घेणार. गिवन पाथ लेंथ इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता पाथ लेंथ दिली आहे, यावरून ॲम्प्लिट्यूड आपल्याला काढता येईल. आपण फिगरवरून समजावून घेऊया. हिअर कन्सिडर दॅट द पार्टिकल परफॉर्मिंग SHM हिअर OB इट्स मीन पोझिशन and here that AB is the path length. That means total length of the particle that performing SHM is its path length, that is AB, and therefore amplitude of particle performing SHM is OB or OA. आणि म्हणून ॲम्प्लिट्यूड जे आहे हे पाथ लेंथच्या हाफ येईल. आणि म्हणून ॲम्प्लिट्यूड A is equal to path length divided by 2. That is equal to 10 divided by 2, and that is equal to 5 सेंटीमीटर. आता हे आपल्याला दिलेलं आहे गिवनमध्ये. आपल्याला काढायचं काय आहे? ॲट व्हॉट डिस्टन्स आपल्याला काढायचे फ्रॉम द मीन पोझिशनपासूनचं पार्टिकलचं डिस्टन्स. केव्हा? व्हेन द स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड. म्हणजे जेव्हा पार्टिकलचा स्पीड हा मॅक्झिमम स्पीडच्या हाफ असेल, ते डिस्टन्स मीन पोझिशनपासून आपल्याला काढायचं आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे, मीन पोझिशनला पार्टिकल जेव्हा SHM परफॉर्म करतो तेव्हा मीन पोझिशनला त्याची व्हेलॉसिटी कशी असते? मॅक्झिमम असते. आणि आपल्याला ते डिस्टन्स काढायचे जेव्हा पार्टिकलचा स्पीड जो आहे हा स्पीड काय असतो? हाफ ऑफ इट्स मॅक्झिमम स्पीड. ॲट व्हॉट डिस्टन्स म्हणजे कुठल्या अंतराला पार्टिकलचा स्पीड हा त्याच्या मॅक्झिमम स्पीडच्या हाफ असेल, ते डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. आणि म्हणून टू फाइंड एक्स आपल्याला इथे एक्स काढायचा आहे, म्हणजेच डिस्टन्स काढायचा आहे. आता इथे कंडिशन दिली आहे दॅट द पार्टिकल परफॉर्मिंग SHM हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड. आणि म्हणून हा स्पीड V इज इक्वल टू काय येईल? त्याचा मॅक्झिमम स्पीड आपल्याला V मॅक्स माहिती आहे, A ω. आपण कंडिशनमध्ये अभ्यासलेलं आहे, जेव्हा पार्टिकलचा स्पीड हा मॅक्झिमम असतो तेव्हा त्याचं फॉर्म्युला काय आहे? V मॅक्स इज इक्वल टू A ω. पण आपल्याला कंडिशन दिली पार्टिकल परफॉर्मिंग SHM हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड. आणि म्हणून मॅक्झिमम स्पीडच्या काय येईल? हा हाफ येईल. आणि म्हणून A ω/2. आता इथे आपल्याला V मॅक्स A ω/2 आहे. आणि म्हणून व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यावरून when the particle performing SHM velocity of particle is given by V is equal to here omega square root A square minus x square. ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला त्याचं आपल्याला काय काढता येईल? डिस्टन्स काढता येईल. आणि म्हणून पुट द व्हॅल्यू ऑफ दिस V हिअर दॅट इज A ω/2 दॅट इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट A स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. Therefore omega get cancel. A/2 is equal to square root A square minus x square. On squaring both side, on squaring both side. इथे स्क्वेअरिंग केल्यावर आपल्याला मिळेल हिअर A स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. स्क्वेअर रूटचा स्क्वेअर इथे काय होईल? कॅन्सल होईल. अँड देअरफॉर A स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आता आपल्याला x स्क्वेअर काढायचा आहे, म्हणून तो राईट हँड साईडला घेऊ. आणि A स्क्वेअर बाय 4 हा
सॉरी हा लेफ्ट हँड साईडला घेऊन ए स्क्वेअर बाय 4 राईट हँड साईडला, म्हणजेच काय येईल ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मेक द डिनॉमिनेटर सेम, इथे डिनॉमिनेटर सेम करा म्हणून याला 4ने मल्टिप्लाय 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3a स्क्वेअर बाय 4. देअरफॉर एक्स इज इक्वल टू, आता ॲम्प्लिट्यूड आपल्याला माहिती 5 सेंटीमीटर, ह्यामध्ये टाकणार 3 × 5 स्क्वेअर डिवायडेड बाय 4, दॅट इज इक्वल टू 3 × 75 बाय 4, सॉरी 3 × 25 बाय 4, म्हणजेच याला 25ला मल्टिप्लाय केल्यावर किती येईल 75 बाय 4. 75ला 4ने डिवाईड करा, इथे मिळालं आपल्याला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 75 बाय 4. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 75 बाय 4ला डिवाईड करा, देअरफॉर हिअर वी गेट 18.75. आता एक्स काढण्यासाठी याचं स्क्वेअर रूट, एक्स इज इक्वल टू हिअर स्क्वेअर रूट इज व्हॉट, दॅट इज 18.75. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 4.33 सेंटीमीटर. हे स्क्वेअर रूट लॉग टेबलमधल्या स्क्वेअर रूटवरून काढा 18.75. and therefore here that is the speed of particle performing SHM half its maximum speed at a distance of 4.33 centimeter. पुढचं एक्झाम्पल, in SI unit the differential equation of an SHM is d2x by dt square is equal to minus 36x. Find its frequency and period. इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे अ पार्टिकल परफॉर्म SHM and therefore here to find its frequency and period. आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि पिरियड काढायचा आहे. therefore to find frequency that is n and period that is t is equal to question mark. डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे d2x by dt square is equal to minus 36x. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला व्हेन द पार्टिकल परफॉर्मिंग SHM डिफरन्शियल इक्वेशन इज d2x by dt square plus omega square x is equal to 0. therefore d2x by dt square is equal to minus omega square x. हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे d2x by dt square plus omega square x is equal to 0, आणि म्हणून d2x by dt square is equal to minus omega square x. कंपेअर धिस इक्वेशन विथ दिस गिवन इक्वेशन, दिलेल्या इक्वेशन बरोबर हे कंपेअर करा. म्हणून ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल मायनस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 36. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 36. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू व्हॉट 6. आता ह्यावरून आपल्याला पिरियड काढता येईल. पिरियड इज व्हॉट टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा, दॅट इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा 2 × पाय बाय 6, that is equal to pi by 3. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3.142 डिवायडेड बाय 3, दॅट इज द पिरियड. टी इज इक्वल टू, ह्याला डिवाइड करा 1.0473, that is approximately equal to 1.05 second. That is the period. आता आपण फ्रिक्वेन्सी काढणार. रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज फ्रिक्वेन्सी, दॅट मीन्स n इज इक्वल टू 1/t. therefore that is equal to 1/1.05, that is equal to 1/1.05. लॉगने काढा हिअर, दॅट इज द, किंवा 1/105 into 10⁻². Here that the answer is, that is the frequency of the particle performing SHM
that is n is equal to 0.955 hertz. A needle of a sewing machine moves along a path of amplitude 4 cm with frequency 5 hertz. Find its acceleration 1/30 second after it has crossed the mean position. म्हणजेच इथे आपल्याला निडल ऑफ सेविंग मशीन मूव्ज अलॉंग ए पाथ ऑफ ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे फ्रॉम इट्स मीन पोझिशनपासूनचं सेविंग मशीनच्या निडलचं ॲम्प्लिट्यूड आपल्याला दिलेलं आहे ए इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. फ्रिक्वेन्सी दिली दॅट इज एन इज इक्वल टू 5 हर्ट्ज. फाइंड इट्स ॲक्सेलरेशन 1/30 सेकंद आफ्टर इट हॅज क्रॉस द मीन पोझिशन क्रॉस केल्यावर 1/30 सेकंदानंतर त्याचं ॲक्सेलरेशन किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला टाईम टी दिलेला आहे 1/30 सेकंद. काढायचं काय आहे टू फाइंड ॲक्सेलरेशन. आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं आहे. हिअर दॅट इज द गिवन. ॲक्सेलरेशन काढण्यासाठी आपल्याला आधी ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. मीन पोझिशनपासून 1/30 सेकंदाला ॲक्सेलरेशन काढायचं आहे आणि म्हणून ते ॲक्सेलरेशन आपल्याला फॉर्म्युला माहिती -ω²x. कन्सिडरिंग ओनली दॅट इज द मॅग्नेट्यूड दॅट इज ω²x. पण ह्यात आपल्याला x माहिती नाही. इथे आपल्याला a इज इक्वल टू 2πn ओमेगाच्या ठिकाणी आपल्याला ओमेगा इज इक्वल टू 2πn ही व्हॅल्यू टाकता येईल. a इज इक्वल टू 2πn ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स. पण आपल्याला इथे एक्स माहिती नाही आणि म्हणून आधी आपण हा एक्स फाइंड करणार. पार्टिकल जर मीन पोझिशनपासून स्टार्ट होत असेल तर आपल्याला त्याचा डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला माहिती आहे. एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. इथे आपल्याला ए माहिती आहे. ए दिलेला आहे आपल्याला ॲम्प्लिट्यूड 4 साईन ओमेगाची व्हॅल्यू 2πn इंटू टी. हिअर दॅट इज इक्वल टू 4 साईन 2π. आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे 5 हर्ट्ज. 5 पिरियड दिलेला आहे आपल्याला 1/30 सेकंद दॅट इज टी. देअरफॉर दॅट इज मल्टिप्लाय बाय 1/30. हिअर दॅट इज इक्वल टू 4 साईन. आता इथे डिवाइड करा. हिअर रिमेनिंग इज π/3 दॅट इज π/3. इथे 5ने डिवाइड केलं आणि इथे परत 2ने डिवाइड केलं. 2 1 जा 1 अँड 2 3 जा 6 म्हणजेच π/3. देअरफॉर एक्स इज इक्वल टू π/3. आता π/3 म्हणजेच किती साईन 60 आणि देअरफॉर 4 साईन 60. साईन 60 आपल्याला माहिती आहे √3/2. देअरफॉर 4 इंटू √3/2 दॅट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. इथे आपल्याला एक्स काय मिळाला 4 इंटू √3/2 दॅट इज इक्वल टू 2 इंटू √3. 4 इंटू √3/2 इज 2√3. मग ही 2√3 व्हॅल्यू वरच्या फॉर्म्युल्यात टाकू ॲक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यात. देअरफॉर ए इज इक्वल टू 2πn ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2√3. मगा जो वरचा फॉर्म्युला होता ॲक्सेलरेशनचा ए इज इक्वल टू 2πn ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स ω²x. त्या फॉर्म्युल्यात आपण ही व्हॅल्यू टाकली. दॅट इज इक्वल टू 4π² इंटू एन इज 5 स्क्वेअर इंटू 2√3 दॅट इज इक्वल टू 4 π² 3.142 दॅट ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 25 इंटू 2 इंटू √3. इथे मल्टिप्लाय करा. 25 4 जा 100 100 इंटू 2 100 इंटू 2 200 आणि 3.142चा स्क्वेअर ॲप्रॉक्झिमेटली दॅट इज 10 इथे कन्सिडर करा. देअरफॉर 4 इंटू 10 इंटू 25 इंटू 2√3 म्हणजे जे झाले 2000 √3.
रूट थ्री आता स्टँडर्ड व्हॅल्यू आहे रूट 3ची 1.732 दॅट इज इक्वल टू हिअर दॅट इज द 3464 यांचं मल्टिप्लिकेशन 3464,000 म्हणजेच 3 डेसिमल सोडून इथे डेसिमल पॉईंट येईल 3464 सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. हेच मीटर पर सेकंदमध्ये काय येईल 34.64 मीटर पर सेकंद स्क्वेअर. दॅट इज द ॲक्सलरेशन ऑफ द पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन दॅट इज आफ्टर 1/30 सेकंद. म्हणजेच मीन पोझिशनपासून 1/30 सेकंदला त्या पार्टिकलचं ॲक्सलरेशन किती असेल 34.64 मीटर पर सेकंद स्क्वेअर. इथे 3.142चा स्क्वेअर 9.872 येतो आणि म्हणून तो ॲप्रॉक्सिमेटली 10 कन्सिडर करायचा. देअरफॉर 4 × 10 × 25 × 2√3 या प्रकारे कॅल्क्युलेशन करून आपल्याला ॲन्सर किती मिळेल 34.64 मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे सेंटीमीटरमध्ये मिळालं 3464 कन्व्हर्टेड इंटू मीटर दॅट इज 34.64 मीटर पर सेकंद स्क्वेअर. पुढचं एक्झाम्पल पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM इज 0.1 π² x² जूल. इफ मास ऑफ द पार्टिकल इज 20 ग्रॅम देन फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. आधी गिव्हन आपण लिहून घेणार. गिव्हनमध्ये आपल्याला पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0.1 π² x² जूल. मास दिलेला आहे पार्टिकलचं दॅट इज एम इज 20 ग्रॅम कन्व्हर्टेड इंटू kg. हिअर 20 × 10⁻³ kg. टू फाइंड फ्रिक्वेन्सी एन आपल्याला काढायची आहे आणि म्हणून यासाठी आपल्याला फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 mω² x². When the particle performing linear SHM then the potential energy of a particle is 1/2 mω² x². मग या ठिकाणी आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची आहे आणि म्हणून ओमेगाच्या ठिकाणी आपण 2πn ही व्हॅल्यू टाकू शकतो. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी हिअर दॅट इज PE इज इक्वल टू 1/2 m. ओमेगाच्या ऐवजी आपण 2πn टाकणार कारण आपल्याला एन काढायचा आहे म्हणजेच ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x². पुट द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ह्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू टाकूया 0.1 इंटू π² x² इज इक्वल टू 1/2. आता हा किलोग्रॅममध्ये इथे मास आपण लिहिलेला आहे m दॅट इज 20 × 10⁻³ इंटू ह्याचा स्क्वेअर 4 इंटू π² इंटू n² इंटू x². हिअर x² गेट कॅन्सल π² गेट कॅन्सल. आता ह्या 2ने इकडे मल्टिप्लाय करा 0.2 इकडे डिवाइड येतो इकडे जाताना मल्टिप्लाय 20 इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना तो डिवाइड 20 इंटू हा 10⁻³ पण इकडे डिवाइड तसंच हा 4 पण इकडे डिवाइड दॅट इज इक्वल टू n². देअरफॉर n² इज इक्वल टू n² काढायचा तो लेफ्ट हँड साईडला घ्या रिअरेंज द टर्म. आता 0.2 डिवायडेड बाय इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 80 दॅट इज इक्वल टू n² इज इक्वल टू 0.2 10⁻³ म्हणजेच 1000 मल्टिप्लाय बाय 0.2 म्हणजेच किती येतील 100 डिवायडेड बाय 80. 1000 मल्टिप्लाय बाय 0.2 म्हणजेच किती झाले 1000 मल्टिप्लाय बाय 0.2 डिवायडेड बाय 80. म्हणजेच ह्याने 2ला मल्टिप्लाय करायचं आणि एक डेसिमल म्हणजेच इथे किती येईल 200 डिवायडेड बाय 80. 0 गेट कॅन्सल. n² इज इक्वल टू 8ने डिवाइड करा 2.5
8 2 जा 16, 8 2 16, 4 राहिले, 8 पंचे 40. n square is equal to 2.5. Therefore, take the square root of 2.5. That is n is equal to square root 2.5. आपल्याला n काढायचा आहे म्हणून n is equal to येईल 1.581 हर्ट्ज. म्हणजेच इथे 2.5चं स्क्वेअर रूट किती मिळालं? 1.581 हर्ट्ज. दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. The total energy of a body of mass 2 kg performing SHM is 40 joule. Find its speed while crossing the center of the path. इथे टोटल एनर्जी आपल्याला दिलेली आहे आणि बॉडीचं मास 2 kg दिलेलं आहे. Find its speed while crossing the center of path. Center of path means what? That is the mean position of the particle performing SHM. तेव्हा त्याचा स्पीड किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. जेव्हा तो इक्विलिब्रियम पोझिशन किंवा मीन पोझिशन पास करतो तेव्हा त्याचा स्पीड किती असेल तो आपल्याला काढायचा आहे. गिवनमध्ये आधी आपण दिलेलं लिहिणार. मास ऑफ द पार्टिकल दिलेला आहे 2 kg. मास ऑफ पार्टिकल इज 2 kg. टोटल एनर्जी दिलेली आहे 40 जूल. मीन पोझिशन जेव्हा पार्टिकल क्रॉस करतो तेव्हा त्याचा स्पीड काढायचा आहे. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असतं? 0. आणि तेव्हा त्याचा स्पीड काढायचा आहे. देअरफॉर टू फाइंड काय फाइंड करायचं आहे? टू फाइंड स्पीड ॲट मीन पोझिशन. स्पीड ॲट मीन पोझिशन that is its is Vmax is equal to question mark. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. टोटल एनर्जी ॲट मीन पोझिशन. टोटल एनर्जीला मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असते? मॅक्झिमम असते. आणि पोटेन्शियल एनर्जी 0 असते. आणि म्हणून ॲट मीन पोझिशन टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी 0 असते मीन पोझिशनला. कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते. म्हणजेच तिथे मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्झिमम आणि म्हणून कायनेटिक एनर्जी ही मॅक्झिमम असते. देअरफॉर फॉर्म्युला ॲट मीन पोझिशन इज 1/2 KA². 1/2 KA². केच्या जागी आपण त्याच्या फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू टाकणार m⍵². आपल्याला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू व्हॉट? स्क्वेअर रूट K/m. आणि म्हणून ऑन स्क्वेअरिंग काय? K इज इक्वल टू m⍵². ही व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युल्यात टाकणार. देअरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल टू हिअर दॅट इज 1/2 m⍵² A². आता इथे ए ॲम्प्लिट्यूड स्मॉल ए घेतलेला आहे, लक्षात घ्या. A². देअरफॉर पुट द व्हॅल्यू ऑफ टोटल एनर्जी. सर्व व्हॅल्यू इथे टाकणार. 40 इज इक्वल टू 1/2. मास दिलेला आहे 2. देन हिअर ω² A². देअरफॉर A²ω² इज इक्वल टू व्हॉट? 40 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 2. हा 2 कॅन्सल. ची व्हॅल्यू काय आली? 40. स्क्वेअर रूट 40. A²ω² 40 म्हणजेच A किती मिळाला आपल्याला? स्क्वेअर रूट 40. म्हणजेच A स्क्वेअर रूट 40 किती? 6.324 मीटर पर सेकंद. आता आपल्याला माहिती आहे मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते. ॲट मीन पोझिशन स्पीड ऑफ पार्टिकल इज मॅक्झिमम. स्पीड ऑफ पार्टिकल इज मॅक्झिमम.
देअरफॉर व्ही मॅक्स, तेव्हा व्ही मॅक्सचा काय फॉर्म्युला आहे, ए ओमेगा. देअरफॉर दॅट इज इक्वल टू ए ओमेगा. म्हणजेच व्ही मॅक्स तेव्हा ए ओमेगा. ए ओमेगा किती मिळाला, फ्रॉम 6.3 to 4. देअरफॉर व्ही मॅक्स इज इक्वल टू 6.3 to 4 मीटर पर सेकंद. म्हणजेच तेव्हा पार्टिकलचा मॅक्झिमम स्पीड किती असेल, 6.3 to 4. तर इथे स्मॉल ए घेतलेला आहे ॲम्प्लिट्यूडसाठी. स्मॉल ए आपण घेतलेला आहे, लक्षात घ्या. तसंच हा जो स्क्वेअर रूट आहे स्क्वेअर रूट 40, हा आपल्याला लॉग टेबलच्या स्क्वेअर रूटमधून हा आपल्याला काढायचा आहे. अँड देअरफॉर हिअर दॅट द मॅक्झिमम स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज 6.3 to 4 मीटर पर सेकंद. पुढचं एक्झाम्पल, अ सिम्पल पेंड्युलम परफॉर्म SHM of period 4 seconds. How much time after crossing the mean position will the displacement of the bob be 1/3 of its amplitude? ह्या एक्झाम्पलवरून आपण आधी फिगर कन्सिडर करूया. सिम्पल पेंड्युलम परफॉर्म SHM. सिम्पल पेंड्युलम परफॉर्म SHM. हिअर दॅट इज द सिम्पल पेंड्युलम परफॉर्म लिनियर SHM ऑफ पिरियड 4 सेकंद. म्हणजेच त्याचा पिरियड दिलेला आहे 4 सेकंद. म्हणजेच 1 ऑसुलेशन कंप्लीट करायला. 1 ऑसुलेशन म्हणजेच दॅट द बॉब मूव फ्रॉम दिस साईड टू दिस साईड अँड अगेन कम टू दिस साईड, दॅट इज इट्स पिरियड. म्हणजेच एक ऑसुलेशन कंप्लीट करायला लागणारा पिरियड म्हणजेच कॅपिटल T दिलेला आहे 4 सेकंद. इथे विचारलेलं आहे, हाऊ मच टाईम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन विल द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉब बी 1/3 ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड. म्हणजेच बॉबने मीन पोझिशन क्रॉस केल्यानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट जेव्हा ॲम्प्लिट्यूडच्या 1/3 असेल तेव्हा त्याचा टाईम काय असेल. म्हणजेच T इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजेच इथे टाईम आपल्याला विचारलेला आहे. मीन पोझिशननंतर डिस्प्लेसमेंट जेव्हा ॲम्प्लिट्यूडच्या 1/3 असेल, ॲम्प्लिट्यूडच्या 1/3 म्हणजेच हे डिस्प्लेसमेंट किती दिलेलं आहे, A/3. ॲम्प्लिट्यूडच्या 1/3 म्हणजेच A/3 दिलेला आहे. आता डिस्प्लेसमेंट व्हेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम इट्स मीन पोझिशन, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज व्हॉट, x इज इक्वल टू A sin ओमेगा T. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती, व्हेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट काय असतं, x इज इक्वल टू A sin ओमेगा T. म्हणून ही व्हॅल्यू आपण ह्याच्यात टाकणार. एक्सची व्हॅल्यू A/3 इज इक्वल टू A साईन. आता इथे आपल्याला T माहिती आहे म्हणून हा ओमेगा 2π/T या फॉर्म्युल्यामध्ये टाकणार इंटू T इंटू दिस T. हा A कॅन्सल, दॅट इज इक्वल टू 1/3 इज इक्वल टू साईन. टीची व्हॅल्यू किती दिली आहे, 4 सेकंद. म्हणजे इथे 4 टाकणार इंटू T. म्हणजेच 1/3 साईन π/2. इथे बे एक बे बे दुने 4 π/2 इंटू T. म्हणजेच T इज इक्वल टू काय, T इंटू π/2 इज इक्वल टू काय, साईन इनव्हर्स. हा साईन इथे मल्टिप्लाय, तो इकडे जाताना इनव्हर्स होईल. साईन इनव्हर्स 1/3. साईन इनव्हर्स 1/3. 1/3 म्हणजेच किती, हिअर दॅट इज साईन इनव्हर्स 0.333. आता हा साईन पण आपल्याला लॉग टेबलमध्ये पाहायचा आहे. इन्व्हर्स त्याचा पाहायचा आहे लॉग टेबलमध्ये. आणि म्हणून तो इन्व्हर्स आहे 90 डिग्री 30 मिनिट्स. डिग्री आणि मिनटामध्ये जिथे 0.33 येतात तिथे पहा, दॅट इज हिअर 90 डिग्री 30 मिनिट. देअरफॉर π/2 इंटू T इज इक्वल टू 90 डिग्री 30 मिनिट. 90 डिग्री आणि 30 मिनिट आपण हे काय लिहिणार, 90.5. देअरफॉर π/2 इंटू T इज इक्वल टू 90.5. देअरफॉर T इज इक्वल टू 90.5. हे 2 इकडे डिवाइड, इकडे जाताना मल्टिप्लाय, डिवायडेड बाय पाय. आता पायची व्हॅल्यू इथे आपण डिग्रीमध्ये टाकणार. देअरफॉर T इज इक्वल टू 90.5 इंटू 2 डिवायडेड बाय 180. दॅट इज इक्वल टू, इथे डिवाइड करा, 90.5 डिवायडेड बाय 2ने डिवाइड केल्यावर किती होईल इथे, 90. दॅट इज इक्वल टू 3ने डिवाइड करा,
3ने डिवाईड केल्यावर मिळेल 6.5 divided by 30 and therefore t is equal to 30ने डिवाईड करा हिअर 0.2166 सेकंद. म्हणजेच जेव्हा मीन पोझिशनपासून पार्टिकलचं डिस्टन्स ॲम्प्लिट्यूडच्या 1/3 असेल तेव्हा त्याचा टाईम किती असेल 0.2166 सेकंद.